शिकवलेलं पाठ केलेलं बोलणं भगवंताला आवडत नाही. भगवंताला आवडतं ते मनापासून बोललेलं आवडतं. आणि ते मनापासून त्या गवळणी देवाशी बोलायच्या. सांगू तुम्हाला, ऐकून जा, हृदयाचं कान करून ऐका. अरे कोणता रथ होता माहित नव्हतं, कोणता देश होता माहित नव्हतं. अचानक एवढा भव्य दिव्य सजवलेला रथ माझ्या गावामध्ये शिरला. कोणतं गाव आहे ते? गोकुळ नगरी सारखं गाव आहे. अचानक सजवलेला रथ गावामध्ये शिरला. शिरलेला रथ काही गवळणींना पाहिला आणि गवळणींनी तो रथ पाहिल्या क्षणी एकामेकाला विचारायला लागल्या, हा रथ कोणाचा आहे? ह्या रथामध्ये कोण आला? हा रथामध्ये कोण आला? कोण आहे हा रथ स्वार्थी? कधी पाहिला नाही. कधी आला हा रथ स्वार्थी? कधी माहित नाही. किती सुंदर सजवला रथ, पण आल्याला रथ चाललाय कुठं? जाणार कुठं? तो रथ थेट येऊन नंद बाबाच्या दारामध्ये उभा राहिला. लक्ष द्या माझ्याकडे, न कालवा करता. नंद बाबाच्या दारामध्ये येऊन तो रथ उभा राहिला. यशोदा माता आतमध्ये बसल्या होत्या. गवळणी पळत पळत त्या यशोदी मातापाशी आली आणि बोलायला लागल्या, गवळणा म्हणते यशोदेला कोठे गे सावळा सावळा हा रथ शृंगारीला गवळणी यशोदे मातेला म्हणतात, ए यशोदा माता, हा कोणता रथ आहे? कुणी आणला? कोण आहे तो माणूस? आणि आमच्या नंद बाबाच्या दारात येऊन का टेकला? रथामधला उतरलेला माणूस, त्याचं नाव अक्रूर होतं. तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेलेला अक्रूराने भगवान परमात्म्याचा कृष्णाचा हात धरला आणि बाहेर आणलं. आणि भगवान परमात्म्याला बाहेर आणल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला रथात बसवलं आणि तो रथ नंद बाबाच्या दारातून हलायला सुरुवात झाली. ऐका ऐका, नंद बाबाच्या दारात हलणारा रथ भगवान परमात्मा परत येणार नाही हे गवळणीला क्लिक झालं. चावल लागली की आमचा देव चालला. आता देव चालला, मग आम्ही कसं जगायचं? ए अक्रूरा, नको नेऊ रे माझ्या देवाला. ए अक्रूरा, ए अक्रूरा, कसं रे तुझं नाव? आणि नावासारखाच राहतोस तू. अक्रूरा तुझे नाव तैसीच करणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. बाबाच्या दारामध्ये जमलेल्या गवळणी सगळ्या रडायला लागल्या. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. ए देवा, ए देवा, आम्हाला सोडून जाऊ नको ना. गवळणी रडायला लागल्या माझ्या आयांनो. गवळणी रडायला लागल्या आणि रडणाऱ्या गवळणी त्या अक्रूरला म्हणायच्या, अक्रूरा तुझं जसं नाव आहे तसं तुझं कार्य रे अक्रूरा. ए अक्रूरा, आमचा देव घेऊन जाऊ नको, आमचा देव घेऊन जाऊ नको. माझ्या आयांनो ढसा 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 गवळणी त्या देवासाठी रडू लागल्या. रथ गावाच्या बाहेर पडला. शिवेवरती रथ जाऊन उभा टेकला. भगवान परमात्म्याने अक्रूरला सांगावं, अक्रूरा 2 मिनिटासाठी रथ थांबव रे अक्रूरा, 2 मिनिटासाठी रथ थांबव. रथातनं जगाचा बाप खाली उतरावा. आणि जगाचा बाप रथातनं खाली उतरल्याबरोबर रथाच्या उजव्या चाकापाशी भगवान कृष्णाने जावावा आणि खाली मान घालून ढसा 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 भगवान परमात्म्याने रडावं. अक्रूर रथातनं खाली उतरला आणि विचारलं, देवा रडताय तुम्ही? होय अक्रूरा, रडतोय मी. हे अक्रूरा, अक्रूरा रडतोय मी, याचं कारण माहितीये का रडताय देवा तुम्ही? हे अक्रूरा, ज्या गवळणी माझ्यासाठी रडत होत्या ना की मी जाऊ नाही म्हणून, अक्रूरा एक दिवस त्या गवळणींना जर मी नाही दिसलो तर आपला प्राण देऊन टाकतील गवळणी. ए अक्रूरा, एक काम कर रे अक्रूरा, जा ना पाठीमागं परत, जा ना त्या गोकुळामध्ये रडणाऱ्या प्रत्येक गवळणीला सांग तुमचा भगवान परमात्मा परत गोकुळात येणार आहे. निदान त्या आशेने ते जिवंत तरी राहतील. देवा, तुम्हाला सोबत आणताना तुम्ही माझ्या सोबत होता म्हणून गवळणीने माझ्या केसाला सुद्धा धक्का लावला नाही. जर देवा तुम्हाला मी इथं ठेवला नाही, एकटा जर गोकुळात परत गेलो
तर गवळणी माझं तुकडं करतील. एवढ्याही माझ्या गवळणी तुझ्यावरती हात उचलतील, एवढाही माझा भाव खाली जाणार नाही. जा तू त्या गवळणीला आधार दे. सांगून या गवळणीला कृष्ण परत गावामध्ये शिरणार आहे, परत गावात येणार आहे. अक्रूरानं देवाचं ऐकलं, अक्रूरानं पळत काढला, पळत पळत गोकुळामध्ये जाणार. इतक्यामध्ये गोकुळामध्ये जाता क्षणी गवळणींची अवस्था त्या अक्रूरानं पाहावी. अरे एक गवळण हंड्यावरती हंडे घेऊन भगवान परमात्मा रोडनी गेला, त्या रोडने ती गवळण पाहू लागली. दुसरी गवळण वेडी पिसे झाली. ती गवळण नाथ महाराजांना तिची उपमा केली. अरे केस मोकळी सोडली त्या गवळणीनं. देव बघण्याकरता वेडी पशी झाली. नवरा सोडून दिला, पोटार सोडून दिला, आई बाप सोडले, सासू सासरे सोडले, संसाराचा त्याग केला आणि मला फक्त देवच पाहिजे हे अक्रूरला सांगायला लागले. नाथ महाराजांना त्या ऐकता क्षणी नाथ महाराजांना त्या गवळणीची अवस्था पाहावी. नाथ महाराजांना गवळणीची अवस्था पाहून नाथ महाराजांना म्हणावं, वेडी ग बाई मी झाले वेडी, 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 बाई मी झाले वेडी ग गया, वेडी ग बाई मी झाले वेडी ग मी झाले वेडी गच्या सद्गुरूची वेडी, बाई मी झाले वेडी ग सद्गुरूची वेडी, भगवान परमात्मा गेल्यानंतर वेळ लागला गवळणीला. स्वतःची केस जोराजोरात खाजवायची गवळण, मोठे मोठे दगडे हातात घ्यायची, नको त्याला दगड मारायची. लोक घाबरायला लागले त्या गवळणीला. त्या गवळणीची अवस्था विचित्र झाली होती, यात नवल नाही. एक गवळण हांड्यावरती हांडे घेऊन देवाकडे, देव ज्या रोडनी गेला त्या रोडकडे पाहत होती. दुसरी गवळण, एक गवळण पांढरा शुभ्र भिंत होती, त्या भिंतीवरती ती गवळण चित्र काढत होती. त्या अक्रूरानं पाहिलं. ऐकताय ना? ते चित्र काढणारं त्या अक्रूरानं पाहिलं आणि ते चित्र काढणाऱ्या गवळणीचं नावच चित्रगंधा होतं. ऐका, ज्याच्या दरबारामध्ये बसलाय त्याचा इतिहास ऐका, ज्याच्या दारात बसलाय, ज्याच्या प्रसादाची, ज्याच्या काल्याची आस लागली त्याचं चरित्र ऐका. दारामध्ये बत्त्या पुढे समोर भिंतीकडे तोंड करून हातामध्ये अक्षर घेऊन ती चित्र काढत असणारी ती गवळण तिनं भगवान परमात्म्याचं उभेहून चित्र काढलं. कसं काढलं? उभेहून चित्र काढलं. आणि देवाचा उभेहून चित्र काढलेला हा अक्रूर पाठीमाग हाताची घडी घालून पाहत होता. वा ग बाई वा. अक्रूरानं पाठीमागनं आवाज दिला, वा ग बाई वा, काय सुंदर चित्र काढलं या भगवंताचं. नाव काय तुझं? अक्रूरा, माझं नाव चित्रगंधा आहे. वा 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 चित्रगंधा वा, काय माझ्या हरीचं रूप काढलंस ग, काय माझ्या कानाचं रूप काढलंस ग. अगं काय दिसती ती मुरली हातामध्ये, कसला दिसतोय पितांबर अंगामध्ये, अगं कसला दिसतोय मुकुट डोक्यावरती, तोच मोराचा पिसारा त्याच्या डोक्यावरती. अगं उभे उभ पाहता क्षणी असं वाटतंय देव गावाच्या बाहेर नाही, देव गाव सोडून गेला नाही, तर देव इथंच आहे, देव इथंच आहे असं या चित्राकडे बघून वाटतंय. काय तेजग त्याच्या तोंडावरती, काय तेजग त्याच्या चेहऱ्यावरती. वा वा, हे चित्रगंधा किती गोड दिसतोय ग माझा भगवंत, किती गोड दिसतोय. पण चित्रगंधा, पण एवढं सुंदर चित्र काढलंय, थोडीशी चूक झाली. काय सांगितलं? ऐकताय ना? काय सांगितलं? थोडीशी चूक झाली असं म्हटल्याबरोबर चित्रगंधाने पाठीमागं वळून पाहिलं. लाल बुंद डोळे केले, तळपायच्या मस्तकात गेले, जोरात विचारलं, या कोणा काय रे, यात माझी चूक झाली सांग. चित्रगंधा, सुंदर देवाचं चित्र काढलंय, तेच हात काढलेत, देवाचा तोच मुकुट काढलाय, तेच डोळे काढले, तोच पिसारा काढलाय, तीच बासरी काढली, तोच पितांबर काढलाय. पण एवढं सुंदर चित्र काढत असताना चित्रगंधा, या चित्रामध्ये एक गोष्ट तुझ्याकडनं चुकून राहिली बघ, तू त्या देवाला पायच काढायचं विसरली. ऐकताय ना? चित्रगंधा, तू एवढं सुंदर चित्र काढलं, पण काढत असताना त्यात एक छोटीशी गोष्ट राहिली. हे चित्रगंधा, त्या देवाला पाय काढायचं विसरली. चित्रगंधेच्या डोळ्यातनं पाणी आलं, रडायला सुरुवात केली. हे अक्रूरा, पाय काढायचं विसरली नाही रे, पाय काढायचं विसरली नाही. त्या भगवंताला मी मुद्दाम पाय काढले नाहीत.
का ग का नाही काढले? अरे जर या भगवंताला या चित्राला जर मी पाय काढले, माझा अस्तित्वातला देव तू घेऊन गेला, पण उद्या जर तुझ्यासारखा दुसरा अक्रूर आला तर चित्र काढलेला देव सुद्धा घेऊन जाईल, माझ्या चित्रातला देव सुद्धा संपून जाईल रे. माझ्यासोबत माझ्या देवाचं कुठलीच गोष्ट शिल्लक राहणार नाही रे अक्रूरा. म्हणून मी या देवाला पाय काढायचं विसरले नाही, तर मुद्दाम काढले नाहीत, मुद्दाम काढले नाहीत. याला भगवान परमात्म्यावरती असणारा प्रेम म्हणावं. कदाचित तो भाव माझ्या तुकोबरायांनी पाहावा त्या चित्रगंधेचा, आणि चित्रगंधेचा भाव पाहत असताना देवाला तर बाहेर नेलं, देव तर बाहेर गेला, आणि कदाचित त्या चित्तावरती गवळण अजूनही जिवंत आहे देवाला पाहण्याकरता. कदाचित देव ज्या रोडने गेलाय त्या रोडने पाहते ती गवळण की परत देव माझा माघारी येईल. का माघारी येईल? कारण जो देव बाहेर गेलाय तो जाताना एकटा नाही गेला, माझं चित्त घेऊन गेला अभंगाचं प्रत्यक्ष. माझ्या हरले चित्त 12 वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरान हे बरालव की बघना. वाटतं का नाही देवाचं चरित्र ऐकताना देव खूप श्रीमंत होता, देव खूप सावकार होता, देव खूप आनंदी होता. पण एक माझ्या यांनो लक्ष द्या माझ्याकडं, देव श्रीमंत नव्हता. देवासारखं दुःख तुमच्या आणि माझ्या सुद्धा वाटणीला आलं नाही. कारण माझ्या देवाचा जन्म बंगल्यात नाही तर बंदीशाळेत झाला, बंदीखान्यात जन्माला यावं लागलं देवाला. बंदीखान्यात जन्माला आलेल्या देवाला, बंदीखान्यात जन्माला आलेल्या देवाला जन्मदात्या आईच्या दुधाचा एक थेंब सुद्धा दूध पिता येत नाही. लक्षात ठेवा, एवढा दरिद्र होतं माझं जीवन त्या देवाचं. जिने जन्म दिला त्या आईच्या एक सुद्धा दुधाचा थेंब माहित नाही माझ्या भगवंताला. एवढं जीवन देवाचं विकार गेलं. आपण म्हणतो देवाचं जीवन खूप सुंदर होतं, अजिबात नाही. देवाला देव होण्याकरता, एक वाक्य नीट ऐका, देवाला देव होण्याकरता स्वतःच्या देहाचा त्याग करावा लागतो, त्याला देव होता येतं. ऐकताय का? स्वतःच्या देहाचा त्याग करावा लागतो, त्याला देव होता येतं. अरे टोपलीमध्ये भरून माझ्या भगवान परमात्म्याला नंदाच्या घरी न्यायचं ठरवलं. नंदाच्या घरी भगवान परमात्मा पोचले गेले, लगेच पोचले नंदाच्या घरी. आणि भगवान परमात्मा नंदाच्या घरी पोचल्याबरोबर तिथून माया उचलली. माया उचलल्याबरोबर माया हातातून निसटून गेली, आणि त्या माया हातातून निसटून गेल्यानंतर त्या मायेनं आपल्या मामाला सांगावं, मामा आता मला मारू नको, कारण तुझं लागे वदी उपजला मजा दे. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय, तो गोखुळामध्ये वाढतोय. तो गोखुळामध्ये वाढणारा भगवान परमात्मा, तो गोखुळामध्ये भगवान परमात्मा वाढायला लागला, हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. पण देव जन्माला आलेला हा आनंद अख्ख्या गोखुळाला झाला. पुराला रे आला रे आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. प्रत्येक गवळण यायची निदान एवढं तरी गवळण यायची म्हणायची काय, गवळण 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 मनती गवळणीला न पुत्र झाला ईश्वरी. 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 एकी पुढे तातीवरती सुंदर, एकी पुढे तातीवरती सुंदर. एकी गलबल एवढ्या आनंदाची वार्ता ऐकली का? अगं त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये पुत्र जन्माला आला. सगळ्याला आनंद झाला, सगळ्याला आनंद झाला. गोड असं देवाचं बारसं घातलं गेलं. आनंदाच्या भरामध्ये देवाचा गगनात मावेना एवढा आनंद त्या गोकुळामध्ये वाढू लागला. देवाचं नाव वाढू लागलं. देव लहानाचे मोठे व्हायला लागले. देव लहानाचं मोठं होत असताना कदाचित ते रांगायला बी लागलं. लगेच रांगत बरं तळबेटळाट. हा तळवेत हात तळहात टेकीत, तळवेत हात तळहात टेकीत. टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोरात कडकडून. ही तळमळ असते कलाकाराची. मी रात्री कीर्तनात सांगितलं तळमळीचा कलाकार पाहिजे.
तळवे तळ हात टेकी तळ डाव्या गुडघ्याने रांगेत. हे रांगत 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 काही झालं, ही माटापाशी गेलं लोण्याच्या डेऱ्यामध्ये गेलं. त्या डेऱ्यात हात घातला, नको इतकं लोणी खाल्लं, नको इतकं लोणी खाल्लं, नको इतकं लोणी खाल्लं. तेवढ्या गप बसलं नाही. ही रांगत रांगत आई बाहेरच जाऊ देत नसायची, त्याला अजिबात बाहेर जाऊ देत नसायची यशोदी माता. हे चुरून आईला बाहेर गेलं, आईला बाहेर गेलं आणि बाहेर चोरून गेल्याबरोबर ते मातीत शिरलं. त्याला माती म्हणजे काय माहितच नाही. ते मातीत शिरलं, मुठभर माती घेतली, तोंडात टाकली. हे बघितलं बळीराम दादानं. बळीराम दादानं पाहिल्याबरोबर ते पळत आत आलं आणि पळत आत आल्याबरोबर आईला सांगायला लागलं, आई ग आई, आई ग आई, आई ग आई, नाही खाल्ली ग मी माती, आई ग आई, नाही खाल्ली ग मी माती, नाही खाल्ली ग मी, नाही खाल्ली माती, आई ग आई, नाही खाल्ली माती. बळीराम दादा हो, बळीराम दादा हो, बळीराम दादा हो, बळीराम दादा खोट बोलितो, खोट बोलितो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलितो, खोट बोलितो बळीराम दादा. घे तू माझ्या बळी, आई ग आई, आई ग आई ग, नाही खाल्ली ग मी माती. आई, मी माती नाही खाल्ली, तरी पण ही माझ्या वाळा घेतले. ए आई, तू माझा जास्त लाड करते ना, म्हणून ह्या बळीराम दादाला बघवत नाही, म्हणून तिथं माझ्यावरती खोटाळ घेतलंय. मुख पसरून दावे माथेला, मुख पसरून दावे माथेला. भगवान परमात्म्यानं तोंड वासून दाखवलं. बघा आई, माझ्या तोंडात आहे का माती? त्या तोंडामध्ये भगवान परमात्माचं अख्खं जगत भगवान परमात्म्याच्या तोंडामध्ये आईनं पाहावं. किती समाधानी आई असेल होती, किती समाधानी आई असेल हो. आपल्यासारख्यांच्या तोंडामध्ये जर दारू पाहिली तर आईला किती आनंद होत असेल हो. 9 महिने पोटात वागवलेले पावती दिली की वापस दिली. आपल्यासारख्याच्या तोंडात जर तंबाखू असेल तर किती आईला आनंद होत असेल हो. अजून तिनं काय स्वप्न पाहिलं असेल हो. मी तर म्हणतो लहानपणी काजळ घालण्यापेक्षा तंबाखूच कना डोळ्यात घातली असल्या चित्रपांच्या. लक्षात ठेवा, आईला आपल्या लेकराचं खूप कौतुक वाटतं. लहानाचं मोठं लेकरं व्हायला लागलं, इतका त्रास द्यायला लागलो, इतका त्रास द्यायला लागलो. ह्या लेकरानं गावात सौंगडी गोळा केली, खोड्या करायला सुरुवात केली. गोपाळांकडे पाहिलं ना, गोपाळांना म्हणलं, अरे खातपीत जा, रोज सप्त्या भेटताय, थोडं खातपीत जा, पकवाच्यासारखं व्हा, जरा खातपीत जा. रोज म्हणाय, रोज हिंडताय तुम्ही, थोडस खातपीत जा जरा. हो, खायला पिला कृष्णा, तो राजाचा पोरगा आहे. हो, तो राजाचा पोरगा आहे. आमचे आई वडील काय करतात, सगळ्या गायांचं दूध काढतात आणि ह्या डेअरीला नाही तर त्या डेअरीला घालतात. आम्हाला काही शिल्लक राहत नाही. बरं, तुम्हाला खायचं का, तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्यासोबत चला, आणि जिथं मी जाईल ना तिथं माझ्या पाठोपाठ या माझ्या माग माग याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि जर तुम्ही माझ्या माग माग आला ताजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. माझ्या पाठीमाग या, मी तुम्हाला पोट भर देतो. जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही, तोपर्यंत तुम्ही बास म्हणत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला खाऊ घालतो. पण माझ्या पाठीमाग या. आता देवाच्या पाठीमाग जायचं म्हटल्यावरती चोऱ्या करायच्या म्हटल्याबरोबर काय झालं, चोरी करायचे ठरवलं. त्यात एक पेंद्या होतं, ते पेंद्याला बोबडं होतं. ते उगा देवाला ताण द्यायचं, उगा देवाचं डोकं खायचं. त्या पेंद्यानं काय केलं, देवा आज कुठं जायचं तुली करायला, आज कुठं जायचं तुली करायला. हे पेंद्या देवापाशी म्हणायला लागल्यावरती त्या देवानं सांगितलं, पेंद्या मी सांगतो एवढं कर, वळावळा करू नको, पोटभर खायला मिळेल, फक्त बडाबडा करू नको. देवा थांब ना, कुठं जायचं आज तुली करायला. पेंद्याला सांगितलं, पेंद्या आज रात्री 12 वाजता, हो आज रात्री 12 वाजता आपल्याला या घरावरती डाका टाकायचा आहे, पण गपचूप यायचं, वळवळा करायचं नाही, मी सांगतो तसं करायचं. आता पेंद्याने असं ऐकल्याबरोबर पेंद्याला सांगितलं, पेंद्या चोरी करायचं म्हणल्यावरती सामान घ्या, काठी कुराडी कोयता असलं नाही, कोणी सराट्याचे काटे घ्या, कोणी गोट्या घ्या, कोणी माती घ्या, चाळून माती हातामध्ये घ्या, कोणी काठी घ्या. सुरुवात झाली आणि चोरी करायचं ठरलं. त्या रात्री चोरी करायला जाणार इतक्यामध्ये पेंद्याला सांगितलं, सगळ्याच गोपाळांना सांगितलं, सगळेजण आपापले डोळे बंद करा. आता सगळ्यांनी डोळे बंद केल्यावर हे पेंद्या हुशार होतं. पेंद्याने बी डोळे बंद केलं ना आत गेलं, पोटभर लोणी खाल्लं, पोटभर ताक पेला आणि देवाला म्हणला, वा देवा बास गड्या, आता पोट भरलं, आता चला माघारी म्हटल्यावर ही पेंद्याने ग बसताना ही पेंद्या जरा हुशार होतं. पेंद्या म्हणलं, लका देवानं डोळे झाका म्हणलं की ह्या घरात आलो, लोणी खायला मिळालं. आलो घरात, पण आलो कसं, नेमकं ही काय जादू कलतं ही बघितलं पाहिजे म्हणला. नेमकं ह्या देवाला कुठला म्हटलं ही बघितलं पाहिजे म्हणला. ह्याने काय केलं, ही पेंद्या काय करतंय बघितलं का, देव काय करतंय बघण्यासाठी देवानं सांगितलं, चला सगळे डोळे झाका. सगळ्यांनी डोळ्यावरती हात ठेवला आणि पेंद हुशार होतं. पेंद म्हणला, बघत कतो नेताय तू,
पेंड्याने काय केलं, अर्ध डोळं झाकलं, असं अर्ध डोळं झाकलं, अर्ध डोळं झाकलं आणि डोळं झाकल्यावरती हुर्रे म्हणलं की सगळी बाहेर गेली. पेंड्यामध्येच कौलाला टाकला. जोरात वरडाय सुरुवात झाली, कुळत नावाचं, कुळत नावाचं, कुळत नावाचं. त्या कालव्याने गवळाने उठल्या हो आणि कमरक पासून खाली पेंद्या मांदळा सुजावला. नको इतका पेंद्या माराला. पेंद्याला बाहेरनं कृष्णाने आवाज द्यावा, पेंद्या सांगितलं होतं ना गडबड करू नको. ए कृष्णा, माहित नाही ले तू एवढा जादूगाल मोठा आहे म्हणून, पत्कनी इथनं वाचव मला, लय मारलं गवळणीने पत्कनी वाचव. कृष्णानं त्या पेंद्याला बाहेर काढावं. लहानाचं मोठं होट खोड्या कडत कडत ह्या खोड्या तिथपर्यंत जाव्यात. यशोदे मातेला सांगावं, यशोदे माते जरा थोडस लेकराला सावध कर, त्या गोकुळात राहावं का जावं आम्ही, हे गोकुळ सोडून राहावं का जावं, आम्हाला इथं राहू वाटाना, एवढ्या खोड्या करताय पोरगा, आम्हाला इथं राहायचं नाही. ए कृष्णा काय ऐकते मी, आतापासून घरी थांबायचं नाही, घरचा खेळ बंद. आता काय करायचं, सगळ्या गाया घ्यायच्या आणि चारायला न्यायच्या. गाई चारत असताना, गाई चारू लागला भगवान परमात्माने. गाया चारत असताना हे कोण कोण खेळ मांडले त्या वाळवंटामध्ये, खेळ मांडले. कुठले खेळ मांडले, अरे हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, पोरा हमामा, उघडी वाहे जमामा, उघडी वाहे जमामा, उघडी वाहे जमामा, उघडी वाहे जमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. खेळ भवरा ग भाई भवरा, या राधेकेचा नवरा, खेळे भवरा ग बाई भवरा. खेळ मांडले. खेळ म्हटल्याबरोबर त्या पेंद्याच्या जवळ आला, म्हणला देवा बाद झालं खेळ, बाद झालं, नंतर आता परत भारुडे, बाद झालं बडबड, उरकत घे, कारण तसा मेसेज पडलाय बास कर. कारण आता खांदी भार, पोटी भूक, काय मग नंतर भारुडाचं सुख. अदुकर पोट भरू दे देवा, नंतर बारुडाचं बघू, कारण लय गार लागतंय. ऐका ऐका, ए सगळ्यांना जेवण करायचं ना, आणा सगळ्यांनी आपापल्या शिदुऱ्यान माझ्यापाशी सोडा. सगळ्यांनी शिदुऱ्या आणल्या आणि सोडल्या. सगळ्यांनी शिदुऱ्या आणल्या. कोणाच्या शिदुरीत चटणी भाकरी होती, कोणाच्यात बेसन भाकरी होती, कोणाच्या ठेसा होता, हे पाहिलं. आणि देवानं आपली शिदुरी सोडली. पण सगळी गोपाळ एकत्र बसले तर पेंद्या बसलं नव्हतं. पेंद्या साईडला बसला होता. त्या पेंद्यापाशी देव गेला आणि देवानं विचारलं का रे पेंद्यास लांब बसला. ए देवा, तू मोत्या लाजाचा पोलगाय, लाजाचा पोलगाय म्हणजे तुझ्या डब्यामध्ये चांगलं खायला दिलं असेल तुझ्या पप्पानं आणि मम्मीनं. आमच्या डब्यात काय हे असलं शिलं तुकलं आणि तुला आवाल त्याल का. अरे हे शिळ तुकडं खाण्याकरता तर मी जन्माला आलोय इथं. याच्यासाठी जन्म घेतला मी की मला तुमच्यात बसून खायचंय. चल तिथं जेवायला माझ्यापाशी बस. सगळ्यांची शिदुरी एक केली आणि भगवान परमात्म्यानं तो काला गोकुळात एकामेकाला वाटायला सुरुवात केली. एकामेका देवमुखी सुखे घालो बरी. ऐका ऐका, सगळ्यांच्या हातामध्ये तो काल्याचा महाप्रसाद दिला आणि महाप्रसाद काल्याचा दिल्याबरोबर देवानं ठरवलं एवढा मोठा आनंद या वाळवंटामध्ये नवे नवे तर त्या गोकुळामध्ये होतोय. हा 33 कोटी देव तो आनंद पाहत होते. प्रत्येक देव आनंद पाहत होते. प्रत्येक देव एकामेकाला म्हणायचे आपण जर यांच्या सोबत असतो तर आज आपल्यालाही प्रसाद खायला मिळाला असता, आपल्यालाही प्रसाद खायला मिळाला असता. पण वाटेल ते झालं तरी चालेल, पण हा प्रसाद आपण भाषण करायचा, आपण खायचा. मग काल्याची असे देवजळी झाले मासे. काल्याच्या आशेसाठी, त्या प्रसादाच्या आशेनं देवानं माशाचं रूप घेऊन त्या पाण्यामध्ये राहायला लागले. पण भगवान परमात्मा एवढे हुशार, चतुरार्थ शिरोमणी, गुण लावण्याची खान. हे गोपाळांनो, अजिबात कुणीही नदीत जाऊन हात धुवायचा नाही. देवानं येताना आपल्याला एक रुमाल दिलाय, त्या रुमालाला हात पुसायचा. अजिबात हात जाऊन तिथं धुवायचा नाही, अजिबात धुवायचा नाही हात. कारण देवाला ओळखलं होतं सगळे देव या पाण्यामध्ये आहेत. कदाचित तो काला आज या ठिकाणी आहे. त्या काल्याचा महाप्रसाद आज या ठिकाणी होणार आहे. तो महाप्रसाद घेण्याकरता आम्ही आज एवढं गार लागतंय तरीही जमलेलो आहे. त्या काल्याच्या आशेसाठी आम्ही इथं या ठिकाणी बसलो आहे. पण त्या काल्याच्या आशासाठी जर आम्ही इथं बसलो आहे तर त्या काला ज्याचा आहे त्याचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये पाहिजे की नाही, पाहिजे की नाही. त्या गाराटलाच आहे. करा हातवर घ्या, त्याचं नाव विठोबा रखुमा.